ऑनचा मराठी मिनिंग होतो वर. आता ह्याला यूज कसं करायचं इंग्लिश बोलताना ते आपण एक्झाम्पल्समधून बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, पेन टेबलवर आहे. सो कसं बोलणार, द पेन इज ऑन द टेबल. ओके. सेकंड एक्झाम्पल, पुस्तक शेल्फवर आहे. म्हणजे कसं बोलणार, द बुक इज ऑन द शेल्फ. शेल्फ म्हणजे काय, एखादी फळी, म्हणजे लाकडाची फळी वगैरे अशा टाईप जो एक कबर्ड असतं. सो त्याला आपण कबर्ड किंवा एखादं लाकडाची फळी याला आपण शेल्फ म्हणतो. सो द बुक इज ऑन द शेल्फ. ओके. फोटो भिंतीवर आहे. कसं बोलणार ऑनचा यूज करून, द फोटो इज ऑन द वॉल. ओके. फोन बेडवर आहे. कसं बोलणार, द फोन इज ऑन द बेड. ओके. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे अंडर. आता अंडर म्हणजे त्याचा मराठी मिनिंग होतो खाली. ओके. सो त्याला यूज कसं करायचं ते आपण एक्झाम्पल्समधून बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, बूट पलंगाखाली आहे. तर कसं बोलणार, द शूज आर अंडर द बेड. ओके. सेकंड एक्झाम्पल, मांजर टेबल खाली आहे. सो कसं बोलणार, द कॅट इज अंडर द टेबल. ओके. अंडरचा मिनिंग मराठीमध्ये आहे खाली, पण म्हणजे टेबलच्या खाली, तर काही डिस्टन्समध्ये काही स्पेस सोडून तेव्हा आपण अंडरचा यूज करतो. म्हणजे मांजर टेबल खाली आहे म्हणजे ती टेबलला टेबल आणि मांजर ह्याच्यामध्ये थोडासा स्पेस आहे, तेव्हा आपण अंडरचा यूज करतो. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल, चेंडू खुर्चीखाली आहे. तर कसं बोलणार, द बॉल इज अंडर द चेअर. ओके. पिशवी डेस्क खाली आहे. कसं बोलणार, द बॅग इज अंडर द डेस्क. ओके.